गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला ट्रेनिंग सेशन आहे. ट्रेनिंग सेशन मध्ये जो टॉपिक आहे तो बिल्डिंग परमिशन आहे. आणि बिल्डिंग परमिशन मध्ये आज इन्स्टिट्यूशन प्रपोजल टाईप्स आपण घेणार आहे. सेम प्रोसेस. महावास्तू साईटवर तुम्हाला जायचं आहे. महावास्तू साईटवर गेल्यानंतर आपले जे आपण रजिस्ट्रेशन करता वेळेस जे युजर नेम पासवर्ड आपण सेट करतो ते इथं युजर नेम पासवर्ड ते टाकायचं आहे. जसं की माझं युजर नेम आहे. माझं ईमेल आय डी युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड आणि इथं कॅप्चर टाकायचं. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सिलेक्ट ULB. त्याच्यामध्ये ULB मध्ये तुमचं स्टेट लेवल रजिस्ट्रेशन असेल तर जेवढे महाराष्ट्रातील ULB आहे तिथं तुम्हाला शो होणार. जर तुम्ही पर्टिक्युलर एका ULB साठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं तेच ULB चं नाव शो होणार. जसं की आता तुमच्या कोणत्या ULB साठी तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे त्याच्यानुसार इथं सर्च करायचं आहे. जसं की मी रत्नागिरी घेत आहे इथं. माझं ULB रत्नागिरी आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा टेक्निकल डॅशबोर्ड तुम्हाला इथं शो होईल. टेक्निकल डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ऑलरेडी तुमचे परमिशन या ULB साठी सबमिट केलेले असेल ते इथं तुम्हाला डॅशबोर्डला तिथं शो होतं. जर तुम्हाला आता न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडला टिपिक लाईन ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट ऑलरेडी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट इथं शो होणार जे तुम्ही क्रिएट केलेलं आहे जे इन प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे ऑनलाईनमध्ये माहिती फिलअप करून प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे आणि पेंडिंग असेल तर इथे पेंडिंग दाखवा. तर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. प्लीज माईक ऑफ करा ज्याचं माईक ऑन आहे त्यांनी. थँक्यू. त्याच्यानंतर टाइप ऑफ ULB कॅटेगरीमध्ये तुम्ही जे स्टार्टला जे ULB सिलेक्ट करतात ते बाय डिफॉल्ट इथं येतो कॅटेगरी त्याची. आणि ULBचं नाव पण जे सिलेक्ट केलं ते नुसार इथं बाय डिफॉल्ट येतो. त्याच्यानंतर नेम ऑफ सर्व्हिसमध्ये आता आज आपण जे प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे ते बिल्डिंग परमिशनचं क्रिएट करणार आहे. तर मी बिल्डिंग डेव्हलपमेंट सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथं इम्प्लिमेंटेशन एजन्सी. तर तुमचं एजन्सी जर तुम्ही प्रायव्हेट असेल तर इथं प्रायव्हेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही प्रोजेक्ट जे प्रायव्हेट असेल तर. जर गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असेल, प्लॅनिंग अथॉरिटीचा असेल तर इथं आपण इथं सिलेक्शन दिलेलं आहे. तुमच्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला एजन्सी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस म्हणजे जिथं तुमचा प्लॉट आहे त्या प्लॉट जिथं आहे त्याचा सर्वे नंबर. साईट ॲड्रेसमध्ये सर्व नंबर वगैरे टाकायचा तुमचं प्रॉपरली इथं साईट ॲड्रेस मेन्शन करायचं आहे. कारण ते ड्रॉइंगवर पण ते इथून जो साईट ॲड्रेस तुम्ही फिल करणार आहे तो ड्रॉइंगवर शो होणार आहे आणि सर्टिफिकेटवर पण शो होणार आहे. तर ते टाकता वेळेस प्रॉपरली टाका. कारण त्याच्या सर्व झाल्यानंतर असं तिकीट येतात की आम्हाला हे करेक्शन करून पाहिजे. त्याच्यामुळे टाकता वेळेस प्रॉपरली इन्फॉर्मेशन इथं फिल करा. त्याच्यानंतर अपलोड DPRP पार्ट प्लॅन तुम्हाला JPG मध्ये अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर हा ॲडमिननुसार येतो. जे ॲडमिनमध्ये ॲड केलं त्याच्यानुसार. त्याच्यानंतर तालुका. ही जे नवीन फंक्शनॅलिटी आपण इथे ॲड केलेली आहे तालुका. तुम्ही जे ULB सिलेक्ट करणार ज्या ULB ज्या डिस्ट्रिक्टचं असेल त्या डिस्ट्रिक्टचे सर्व इथं तुम्हाला तालुका येणार आहे शो होण्यासाठी. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन तुमचं जे प्लॉट रेग्युलाइज आहे का ते त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑथोराइज टाइप ऑफ डेव्हलपमेंट.
टाइप ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं प्लॉट कोणत्या टाइप ऑफ डेव्हलपमेंट नुसार आहे, LIG आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे. इथं मल्टिपल टाइप ऑफ दिलेले आहे. तर माझं डिटॅच आहे, मी डिटॅच सिलेक्ट करतो. ऍप्लिकेशन क्रिएट डेट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही क्रिएट करणार आहे प्रोजेक्ट ती इथे बाय डिफॉल्ट येतं. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. इथं तुम्ही जे व्हिजिट दिलेल्या प्लॉटवर प्रोजेक्ट तयार करण्याच्या अगोदर तुम्ही इथं डेट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर टाइप ऑफ प्रपोजल. टाइप ऑफ प्रपोजलमध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, नेक्स्ट, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग, इन्स्टिट्यूशनल. आजचं जे आपण प्रोजेक्ट जे क्रिएट करत आहे ते इन्स्टिट्यूशनल आहे, तर इथं सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर एरिया लिस्ट. एरिया लिस्ट हे ॲडमिननुसार येतो. तुमच्या ॲडमिननुसार इथं सिलेक्ट केल्याप्रमाणे अथॉरिटीकडे शो होतो प्रपोजल. त्याच्यानंतर फूड अफेक्टेड एरिया असेल तर येस करायचं, अदरवाईज नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन टाईप. लोकेशन टाईपमध्ये आपले कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड, TOD, मल्टिपल लोकेशन तुमच्या प्लॉट प्रोजेक्टनुसार इथं सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर टाईप ऑफ लेआउट. त्याच्यामध्ये सँक्शन लेआउट, सब डिव्हिजन, गुंठेवारी, कंपाऊंडिंग स्ट्रक्चर, नॉन सँक्शन लेआउट, रॉ लँड, हे भरपूर इथं तुम्हाला टाईप ऑफ प्लॉट लेआउटची इथं दिलेले आहे ऑप्शन. तुमच्या प्रोजेक्टनुसार इथं सिलेक्शन करायचं. त्याच्यानंतर प्रॉपर इन्फॉर्मेशन चेक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली. तुमची जे पहिला टॅब आहे प्रोजेक्ट डिटेल्स ते प्रॉपरली सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे. त्याच्यानंतर NA सर्व्हिस. हे सध्या आपण नवीन फंक्शनॅलिटी इथे ॲड करत आहे. हे नंतर तुम्हाला आम्ही ट्रेनिंगमध्ये सांगू की हे कशासाठी यूज होणार आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके. त्याच्यानंतर प्लॉट डिटेल्समध्ये आपण आलेलं आहे इथं. प्लॉट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचं जे झोन आहे त्याचं झोन सिलेक्ट करायचं तुमच्या प्रोजेक्टनुसार. आता जे UGS आहे माझे ते हॉस्पिटलाइज आहे. तुम्ही इथं हॉस्पिटलाइज घेत आहे इथं, होम फॉर द इंजिन हॉस्पिटलाइज. त्याच्यानंतर माझा टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर जे काही असेल तुमच्या सातबारानुसार इथं टाकायचं. त्याच्यानंतर प्लॉट नंबर, फायनल प्लॉट नंबर, विलेज रत्नागिरी. त्याच्यानंतर तुमचा जे आहे फिजिकल सर्वे म्हणजे एरिया ॲज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साईट जेवढं असेल तेवढं तुम्हाला इथं टाकायचं. रिन्यू रेकॉर्डनुसार इथं फिल करायचं प्लॉट एरिया. त्याच्यानंतर मेजरमेंट प्लॅननुसार पण फिल करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जो लेस दॅन तिन्हीपैकी जे कमी असेल एरिया इथं तो कन्सिडर करतो. त्याच्यानंतर इथं 2 ऑप्शन दिलेले आपण, आयजर आणि मॅन्युअल. इथं तुम्हाला सर्वे नंबर तुमचं जे आहे ते सिलेक्शनसाठी इथं आपण दिलेलं आहे ॲज पर. आणि याच्यानुसार तुम्हाला पोस्ट पेमेंटला जे डिमांड लागणार आहे रेडी रेकनर या इथं सिलेक्शननुसार तुम्हाला लागणार आहे. इथं रेट पण शो होतो आपण सिलेक्शननुसार. तालुका सिलेक्ट करायचं आहे. आता रत्नागिरी असेल तर इथं रत्नागिरी सिलेक्ट करू शकतो तुम्ही. सर माझा एक या पेजवरील एक प्रश्न होता, विचारू शकतो का मी? सर मी मगाशी स्टार्टला बोललो, रेकॉर्डिंग होत आहे, स्टार्टला तुम्ही विचारू शकता. या पेजवरील आहे म्हणून विचारतोय. असं सर मी मला वाटत असेल तर मी मगाशी शेवटी रिक्वेस्ट विचारतो. केलेलं आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग होत ठीक आहे, आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू ठीक आहे आहे, सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे. इथं आता ठीक आहे. रत्नागिरी मी मोजे घेतले कौन्सिल. इथं तुम्हाला तुमच्या याच्या आयजर नुसार इथं शो होतो त्या रत्नागिरी एरिया, लोकेशन एरिया सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर सर्वे नंबर सिलेक्ट करायचंय तुमचं याच्यानुसार साधनानुसार. आणि इथं तुम्हाला रेट शो होतो. या तुम्ही जे हे सिलेक्शन करणार लोकेशन त्याच्यानुसार इथं रेट सिलेक्शन होणार तुम्हाला. तर हे प्रॉपरली तुमचं सिलेक्शन घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रपोजल अप्रूव्ह होतो, अप्रूव्ह होण्याच्या वेळी तुम्हाला डिमांडला येतात ते याच्या रेटनुसार येते. आणि रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपण कोणाचा माईक ऑफ माईक करा. ऑन आहे सर, प्लीज ऑफ करा.
त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॅटिट्यूड ऑफ प्लॉट, लॉंगिट्यूड ऑफ प्लॉट हे आपण मेडिएटर दिलेलं आहे, हे पण तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या प्लॉटवर मॅप करून हे तुम्ही टाकू शकता. हे डेमोसाठी मी टाकत आहे इथं लॅटिट्यूड. तुम्हाला तुमच्या प्लॉटवर जाऊन मॅपवर गेल्यानंतर जिथं प्लॉट आहे तिथं प्लॉटवर जाऊन तुम्हाला हे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंटची डिटेल्स इथं ओनरची डिटेल्स शो करायचे. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करण्याच्या अगोदर तुम्ही के-वाय-सी केले असेल, के-वाय-सी करता वेळेस तुम्ही जे ॲप्लिकंट टाइप सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे आणि इज ॲप्लिकंटवर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि आधार कार्डनुसार इथं तुम्हाला सर्च करायचं नाव. आधार कार्डनुसार तुमचं नाव इथं खाली सजेशनसाठी भरपूर नाव येणार. जे तुमचं ओनरचं नाव असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानुसार डेटा फॅच होईल इथं आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन इज सक्सेसफुली सेव्ह झालेली आपला प्लॉट डिटेल्स टॅब. त्याच्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट टॅबला जाण्यासाठी. अदरवाईज तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काही जर करेक्शन असेल फिलअप करता वेळेस तर तुम्ही एडिट पण करू शकता आणि परत सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर अदर डिटेल्समध्ये जर तुमचं जे प्रोजेक्ट असेल 10.1 हँगर एफ-एस-आय नुसार तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला घ्यायचा असेल एफ-एस-आय तर तुम्ही इथं सिलेक्शन देऊन घेऊ शकता. अदरवाईज नो. जर तुमचा एखादा प्लॉट जर प्लॉटमधून एका रोड चालला असेल त्याचं तुम्हाला वाइंडिंग रोड एरिया डीपी रोड अफेक्टेड असेल तर येस करायचं आणि डीपीआरपी रोड हँडिंग ओव्हर ऑथॉरिटी येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं तुमच्या प्लॉटमधून जो रोड वाइंडिंग एरिया चालला आहे तिथं तुम्हाला तो एरिया फिल करायचा आहे. अदरवाईज नो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बेसिक एफ-एस-आय एरिया इन स्क्वेअर मीटर, प्रीमियम एफ-एस-आय एरिया इन स्क्वेअर मीटर, TDI. तुम्हाला ज्या टेबलनुसार म्हणजे काही नॉन कंजेस्टेड कंजेस्टनुसार सिग्जीनुसार तुम्हाला जेवढं बेसिक मिळणार आहे तिथं इथं एरिया स्क्वेअर मीटरमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर प्रीमियम येत असाल तर ते पण इथं फिल करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल हे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं नो करू. त्याच्यानंतर बिल्डिंग टाईप डिटेल्स. बिल्डिंग टाईप डिटेल्समध्ये बिल्डिंगची डिटेल्स टाकायची आपल्याला. बिल्डिंगचं नाव टाकतो. माझा फ्लोर आहे 6 फ्लोर आहे. 0.45 आहे आणि ऑक्युपन्सी यूज म्हणजे इन्स्टिट्यूशनल आहे आणि सब कॅटेगरी माझी ऑक्युपन्सी हॉस्पिटलाइज आहे. हॉस्पिटल विथ इंडोर पेशंट वॉर्ड. सर हॉस्पिटलला इन्स्टिट्यूशनल घ्यायचं. एक मिनिट सर. हॉस्पिटलला इन्स्टिट्यूशनल आपण प्रपोजल सिलेक्ट करतो. हॅलो सर 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 मी काय म्हणतो लास्टला क्वेश्चन आन्सर आपण घेणार. तुम्ही याच्यामध्ये जेवढे तुम्हाला डाऊट असतील ते नोट करून ठेवा. लास्टला तुम्हाला जिथे जे डाऊट आम्ही परत दाखवू तुम्हाला. ओके सर. माझा स्टाफ 50 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फ्लोअरची डिटेल्स ॲड करायची. माझे टोटल जे फ्लोअर आहे 6 आहे. तर 1 बाय 1 एक एक रो मध्ये मी माहिती फिलअप करणार आहे फ्लोअरची. माझा पहिला जो फ्लोअर आहे तो ग्राउंड फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आहे. तुम्ही अगोदर ॲड पण करून घेऊ शकता फ्लोअर नेम. त्याच्यानुसार मग तुम्ही बाकीची जी माहिती आहे ते फिलअप करायचे 1 बाय.
सेकंड फ्लोर, त्याच्यानंतर थर्ड फ्लोर, त्याच्यानंतर फोर्थ फ्लोर, त्याच्यानंतर फिफ्थ फ्लोर. फ्लोअरची जी हाईट आहे माझी ती 3.6 आहे आणि सर्वांसाठी सेम हाईट आहे आणि फ्लोर इज पण सेम आहे माझा इन्स्टिट्यूशनल. जर तुम्ही मिक्स जर टाईप घेतलं असतं प्रपोजल टाईप तर तुम्हाला इथं फ्लोर युजेस रेसिडेन्शियल कमर्शियल मिक्स सर्व आले असते याच्यामध्ये. पहिला जो फ्लोर आहे माझा ग्राउंड फ्लोर आहे म्हणून मी त्या ग्राउंड फ्लोअरच्या चेकबॉक्सवर मार्क केलं आहे. बाकीच्याला मी सिक्वेन्स देत आहे आणि आता हे सिक्वेन्स दिल्यानंतर ही माहिती तुम्हाला सेव्ह करायची. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली. जे आपलं बिल्डिंग डिटेल्स आहे ते सक्सेसफुली सेव्ह झालेली. तुम्ही प्रिव्हियस मागे पण घेऊ शकता की तुमचं बिल्डिंग डिटेल्सची माहिती प्रॉपरली सेव्ह झालेली आहे का ते तुम्हाला रो मध्ये शो होत आहे. तुम्ही एडिट पण करू शकता, चेंजेस करू शकता. आणि कधी पण जर तुम्हाला हे तुमचं फायनल सबमिट झालं आणि तुम्ही ड्रॉइंग मध्ये गेले, ड्रॉइंग मध्ये तुम्हाला काही जनरेट केलं आणि तुम्ही परत याच्यामध्ये एडिट जर केलं ना तर त्याच्यानुसार परत ट्रेस करावं लागेल तुम्हाला. नेक्स्ट करायचं आहे सिलेक्ट बिल्डिंग टेस्ट आणि तसं सुपरवायझर नेम तुमचं जे सुपरविजन करायचं त्याचं नाव पण सिलेक्ट करू शकता. इथं स्ट्रक्चर इंजिनियर असेल त्याचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे आणि मॅप टू लिस्ट करायचं आहे. मॅप टू लिस्ट केल्यानंतर फायनल सबमिट करायचं आहे. ओके, फायनल सबमिट केल्यानंतर जे आपला फर्स्ट पेज आहे तिथं तुम्हाला इथं तुम्ही इथं येऊन जाता. त्याच्यानंतर टीपी प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला त्याला एक युनिक प्रोजेक्ट कोड दिसेल. त्याचा प्रोजेक्ट टाईप, सर्व्हिस नेम आणि जे आज जे आपण प्रोजेक्ट डेट म्हणजे जे आज आपण क्रिएट केलेलं प्रोजेक्टची डेट इथं शो होतो आणि इथं तुम्हाला स्टेटस दिसते. इथं तुम्हाला ऑनलाईन फायनल सबमिट म्हणजे ऑनलाईन जे आपण डिटेल्स फिल केलेले ते डन झालेले, बट ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपला ड्रॉइंगचं जे पार्ट आहे ते पेंडिंग आहे. तर याच्यानंतरचं जे ड्रॉइंग पार्ट आहे ते आशिष सर घेणार आहे. हेलो, गुड मॉर्निंग सर। अभी जैसा कि हमने ऑनलाइन में देखा कि ऑनलाइन में अभी हमने फाइनल सबमिट किया है। अभी ड्राइंग का पार्ट है, तो अभी सबसे पहले हम ड्राइंग का पार्ट देखेंगे। ड्राइंग के लिए सबसे पहले हम जो टिपिकल लैंड लॉगिन करते हैं सेम करना है। लॉगिन करना है, पासवर्ड इंटर।
लॉगिन करने के बाद ऐसा एक पेज ओपन होगा। इसमें जो हमने फाइनल सबमिट किया है ऑनलाइन में वो हमको टिपिक लैंड में यहाँ पे शो होगा, जिसका कोड है 29725। इसको डबल क्लिक का करना है। एक जीरो लेयर में मैंने ड्राइंग रखा है, ये इंस्टीट्यूशनल का, ये भी टिकट रिगार्डिंग है, हमने ड्राइंग लिया है। तो ऐसा पेज ओपन होने के बाद लेफ्ट हैंड साइड में वैलिडेशन R0 ड्राइंग, डबल क्लिक, यस। टिपिक लाइन ओपन, ड्राइंग ओपन होने के बाद एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुल का मैसेज आना ही चाहिए आपको। अगर आपके सिस्टम में ये मैसेज नहीं आ रहा है तो आपके टिपिक लाइन में इशू है। ओके करना है। अभी जो हमने जीरो लेयर में ड्राइंग रखा था यहाँ पे, इसे मैं कॉपी करता हूँ, मैं Ctrl+C, और ये न्यू ड्राइंग में Ctrl+V से हम पेस्ट कर देंगे और प्रीवियस ड्राइंग हम क्लोज कर देंगे। जेड इंटर इंटर से हमने जितना भी ड्राइंग है हमारे डेस्कटॉप पे दिख रहा है यहाँ पर। तो सब ये प्लॉट है हमारा। तो प्लॉट के लिए मैं इसे पहले मैं मूव कर लेता हूँ साइड में, तो हमको ट्रेसिंग करने में इशू नहीं आना चाहिए। ट्रेसिंग करने के लिए सबसे पहले टिपिक लाइन, प्लॉट, मार्क प्लॉट बाउंड्री, मार्क प्लॉट बाउंड्री से हमने एक प्लॉट मार्क किया। जो हम क्लिक कर देंगे तो एक ब्लॉक बन के आ जाएगा सामने। सपोज ये ब्लॉक नहीं बन रहा है या मार्क करने के बाद भी आपको अगर ऐसा आ रहा है तो आपका ब्लॉक नहीं बन रहा है, तो आपके टिपिक लाइन में इशू है। तो मैं फिर से मार्क करता हूँ, मैं प्लॉट, मार्क प्लॉट, बी बाउंड्री से हमने प्लॉट मार्क कर दिया है। फिर हम मार्क करेंगे फ्रंट साइड, बैक साइड, साइड वन साइड एंड साइड टू साइड। इसके लिए मार्क करना है प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, फ्रंट पे क्लिक करना है और ड्रैग करके मार्क करना है। सी इंटर से कमांड क्लोज कर देना है। सेकंड सेम प्लॉट, टिपिक लाइन प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, रेयर बाउंड्री पे क्लिक करना है, सी कमांड से क्लोज कर देना है। हमने एक फ्रंट एक बैक साइड मार्क किया है। अभी हम मार्क करेंगे साइड 1 एंड साइड 2। साइड 1 हमने मार्क कर दिया, अभी साइड 2 मार्क करना है। राइट साइड पे क्लिक करना है, क्लोज। हमने प्लॉट मार्क कर दिया। अभी हम मार्क करेंगे रोड के लिए सेम टिपिक लाइन, रोड, मार्क रोड करने के बाद सेलेक्ट रोड का एक पेज ओपन होगा। यहाँ पे आपको रोड कैटेगरी सेलेक्ट करना है और रोड टाइप का करना है। सिलेक्ट रोड कैटेगरी, विलेज रोड हमने सिलेक्ट किया है और 9 मीटर डाला है। ओके। अभी पूछता है कि कहाँ पे रोड है आपके प्लॉट में, फ्रंट में है, रेयर में है, लेफ्ट साइड में है कि राइट साइड में। तो अभी के केस में हम फ्रंट में मार्क करेंगे, तो फ्रंट के लिए F इंटर, सेलेक्ट द फर्स्ट पॉइंट एंड लास्ट पॉइंट। ये हमने एक रोड पे मार्क कर दिया है। थोड़ा हम इसे मूव कर लेंगे, कंफ्यूज ना हो। ये हमने प्लॉट मार्क कर दिया। सेकंड, अब ये हमारा फ्लोर है। फ्लोर के लिए मार्क करना है अभी बिल्डिंग, मार्क बिल्डिंग बाउंड्री। जो हमने ऑनलाइन में नेम दिया था वो हमको यहाँ पे दिखेगा। ओके। फिर ड्रैग करके हमको मार्क करना है ऑल बिल्डिंग। फिर हम मार्क करेंगे फ्लोर। जैसे ये हमारा ग्राउंड फ्लोर है, तो ग्राउंड फ्लोर के लिए बिल्डिंग, मार्क फ्लोर बाउंड्री सिलेक्ट करना है, रेक्टेंगल, सिलेक्ट बिल्डिंग लाइन। अब ये कौन सा फ्लोर है, ग्राउंड फ्लोर है, तो ग्राउंड फ्लोर पे क्लिक करना है। ओके करने के बाद ऐसा आपको ग्राउंड फ्लोर मेंशन हो गया आ जाएगा। सेम कमांड पे इंटर करना है, फर्स्ट फ्लोर मार्क करना है, फर्स्ट फ्लोर। ओके। सेम सेकंड फ्लोर बिल्डिंग बाउंड्री पे क्लिक करना है, सेकंड फ्लोर पे सिलेक्ट करना है, सेकंड फ्लोर। ओके।
फिर हम मार्क करेंगे थर्ड फ्लोर, सिलेक्ट बिल्डिंग बाउंड्री, थर्ड फ्लोर, ओके। फोर्थ फ्लोर, फोर्थ फ्लोर भी हमने मार्क कर दिया है। लास्ट फ्लोर है ये, थोड़ा सा इसे मूव कर लेता हूँ मैं, ओवरलैप नहीं होना चाहिए। टिपिकल लाइन, बिल्डिंग मार्क, बिल्डिंग फ्लोर बाउंड्री सेलेक्ट, फिफ्थ फ्लोर है ये, तो ये फिफ्थ फ्लोर पे मार्क कर। ये हमने बिल्डिंग बाउंड्री फ्लोर बाउंड्री मार्क किया है। अब ये मार्क करेंगे एफएसएल लाइन, जैसा जो हमारा एफएसएल लाइन जीरो लेयर में जो मैंने ऑलरेडी मार्क करके रखा है। तो मैं जीरो लेयर को पहले सेलेक्ट सिमिलर करता हूँ, जो ऑल सिलेक्ट हो जाएगा, इसे मूव कर लेता हूँ मैं इसे मूव कर लेता हूँ 100 पे, बाहर कर लेता हूँ मैं, जैसा कि मैंने ऑलरेडी पहले से ही एफएसएल लाइन और कारपेट लाइन हमने मार्क किया है। कारपेट भी लाइन भी आ गया है साथ में, तो मैं इसे मूव कर लेता हूँ ड्राइंग में। 100 पे हमने मूव किया था, फिर से हमने उसको ड्राइंग में पेस्ट कर दिया है। अभी इंस्टीट्यूशनल मार्क करना है हमको लेयर, टिपिकल लाइन फ्लोर मार्क एफएसआई। मार्क एफएसआई में यहाँ पे देखिए, मार्क एफएसआई रेसिडेंशियल, मार्क एफएसआई कमर्शियल, मार्क एफएसआई इंस्टीट्यूशनल, मार्क इंक्लूसिव एफएसआई, मार्क स्पेशल यूज एफएसआई, एजुकेशनल एंड इंस्टीट्यूशनल। ये लेयर यहाँ पे दिया है, तो हमको यहाँ पे सेलेक्ट करना है, इंस्टीट्यूशनल सेलेक्ट करना है। अभी हम बाउंड्री से मार्क करेंगे, तो बाउंड्री यहाँ पे भी एफएसआई टाइप्स है, आपका प्रपोज में है तो प्रपोज भी सिलेक्ट कर सकते हो, और एग्जिस्टिंग भी है तो भी आप यहाँ पे सिलेक्ट कर सकते हो। तो प्रपोज करता हूँ मैं और बाउंड्री से ओके करता हूँ। बाउंड्री कमांड लिया हूँ, इसके लिए मैं यहाँ पे मिड पॉइंट पे क्लिक करता हूँ सेम। अब सेम कमांड के लिए इंटर करना है, ओके करना है। हमने ऑल एफएसआई मार्क कर दिया है। ये हमने 6 फ्लोर का एफएसआई मार्क कर दिया। अभी इसे मैं मूव कर देता हूँ ड्राइंग में 100। ये जीरो लेयर रह गया, तो इसे मैं डिलीट कर देता हूँ। इसके बाद हम मार्क करेंगे कारपेट, तो कारपेट के लिए जाना है टिपिक लाइन फ्लोर मार्क कारपेट एरिया, मार्क कारपेट एरिया पे क्लिक करना है। फिर बोल रहा है सिलेक्ट बिल्डिंग, तो सिलेक्ट बिल्डिंग पे क्लिक करना है। फिर बोल रहा है सिलेक्ट फ्लोर इनसाइड बिल्डिंग, कौन से फ्लोर पे मार्क करना है, ग्राउंड फ्लोर पे मार्क करना है। तो ग्राउंड फ्लोर पे मार्क करना है, तो ग्राउंड फ्लोर पे क्लिक करना है। और देन अभी हमारा सिलेक्ट बिल्डिंग टाइप्स है, तो हमारा एक ही कैटेगरी है, तो हम एक ही कैटेगरी पे सिलेक्ट करेंगे, और कारपेट नेम देके मैं फ्लोर दे देता हूँ। अभी हमारा कारपेट है, मार्क करना है, तो यहाँ पे ऑप्शन पूछ रहा है, तो हम सिलेक्ट से मार्क करेंगे, क्योंकि मैंने जीरो लेयर में ही मार्क किया है। इसके लिए मैं जीरो लेयर में मार्क नहीं करता हूँ, तो मुझे ड्रॉ से मार्क करना रहेगा। तो मैं एस करता हूँ इंटर, और ये हमारा कारपेट लाइन है, तो यहाँ पे क्लिक करूँगा और इंटर। इंटर करने के बाद ये ऑल एफएसआई हमने मार्क कर सॉरी कारपेट हमने मार्क कर दिया है। सेम कमांड पे सेम बिल्डिंग फ्लोर, फर्स्ट फ्लोर है, तो यहाँ पे मैं 101 डाल देता हूँ। सेम एस सिलेक्ट कारपेट लाइन इंटर। वैसे ही हम सेकंड फ्लोर भी मार्क करेंगे, थर्ड, फोर्थ एंड फिफ्थ। सेकंड फ्लोर, अभी ये केस में हमारा एक ही कैटेगरी है, इसके लिए यहाँ पे एक ही कैटेगरी आ रहा है। सपोज अगर मिक्स है, मिक्स में जैसा फ्लैट हो गया या शॉप हो गया,
तो इसमें कभी कभी क्या होता है कि एक टिकट आ जाता है हमारे पास, उनके फ्लैट भी थे और शॉप भी थे, बट उन्होंने जब कारपेट मार्क किया था तो फ्लैट ही यहाँ पे था। जैसे कि ग्राउंड फ्लोर पे उनका शॉप है और फर्स्ट फ्लोर पे नॉर्मल रेसिडेंशियल है कि सिवा फ्लैट है। तो जब वो ग्राउंड फ्लोर पे शॉप दिखा दिए और फर्स्ट फ्लोर पे भी वो यहाँ पे शॉप ही उन्होंने सेलेक्ट किया था और यहाँ पे नंबर दे के मार्क किए थे, तो वो केस में उनका पार्किंग में इशू था। जब हमने उनका इन्फॉर्मेशन चेक किया तो उन्होंने कारपेट जब नॉर्मल रेसिडेंशियल मार्क करना था तो वहाँ पे उन्होंने शॉप ही रख के मार्क किया था। तो वो कंफ्यूज नहीं होना है, प्रॉपर चेक करना है और कारपेट नेम डालना है। सेकंड फ्लोर का हमने मार्क कर दिया है, नहीं सॉरी नहीं मार्क किया है। टिपिक लाइन फ्लोर मार्क कारपेट बिल्डिंग, सेकंड फ्लोर है तो सेकंड 201। ओके, सेलेक्ट सेलेक्ट द कारपेट लाइन इंटर। हमने सेकंड फ्लोर का भी मार्क कर दिया, अभी थर्ड फ्लोर मार्क करेंगे 301। थर्ड फ्लोर भी हमने मार्क कर दिया, फोर्थ फ्लोर मार्क करना है। लास्ट वन फिफ्थ फ्लोर। एफएसएल लाइन और कारपेट लाइन हमने मार्क कर दिया है। अभी इसके बाद मार्क करेंगे हम रूम्स मार्क करेंगे, क्योंकि हमारा इंस्टीट्यूशनल है तो बेड बेड पे जाएगा ये। तो टिपिक लाइन फ्लोर मार्क रूम में अभी यहाँ पे ऑप्शन दिया है, अदर रूम, हैबिटेबल रूम, शॉप, क्लासरूम। एक मिनट। हाँ, हाँ। नहीं, इसमें हम नॉर्मल रूम ही मार्क करेंगे, क्योंकि जो हमारा इनपुट आएगा, जो हमने ऑनलाइन में 60 इनपुट डाला है, तो वहाँ से नंबर ऑफ बेड्स का आ जाएगा। यहाँ पे हमको सेम मार्क नॉर्मली मार्क करना है जैसा हम रूम मार्क करते हैं। तो हमने यहाँ पे नॉर्मल एक रूम मार्क कर देते हैं, जैसे इंस्टीट्यूशनल में हमारा एक रूम ऐसा है। सेम यहाँ भी है, तो हमको ऐसे ही मार्क करना है। यहाँ लॉबी है तो लॉबी भी मार्क कर सकते हैं, डक है तो डक भी मार्क कर देंगे हम। डिडक्शन पार्क में आपको डक डक तो मिल जाएगा। डक मार्क करने में आपने नेमिंग करना है डक। थोड़ा इंक्रीज नेमिंग है तो इसे राइट क्लिक करके प्रॉपर्टीज में जाके टेक्स्ट हाइट है, यहाँ पे आपको दिखेगा टेक्स्ट हाइट। 0.3 है तो मैं 0.1 डाल देता हूँ, और नहीं हुआ। 0.1 डाल तो इसका टेक्स्ट साइज स्मॉल हो गया। स्टेयर केस भी है यहाँ पे, तो हम स्टेयर केस मार्क करते हैं। मार्क स्टेयर केस, ड्रॉ, सॉरी नॉर्मल है तो नॉर्मल के लिए 1 इंटर, फिर ड्रॉ करेंगे हम। हमारा एल शेप में है तो मैं इसे ड्रॉ करता हूँ मैं ये।
अभी हमारा स्ट्रक्चर स्टेयरकेस का यहाँ ओके सेम है, तो मैं कॉपी कर दे देता हूँ मैं एक पॉइंट लेके। ऑल फ्लोर पे हमने स्टेयरकेस मार्क किया है। अभी मार्क करेंगे हम मिड लैंडिंग। ऐसा तो इसे मार्क कर देंगे हम। बाकी रूम्स के भी हम आप मार्क कर सकते हो। कभी ट्रेनिंग में हम एक दो रूम्स मार्क करके आपको दिखा देंगे। हमारा ये यहाँ पे फर्स्ट फ्लोर पे ये रूम्स है, तो यहाँ पे एक रूम मार्क कर देते हैं हम। यहाँ पे 01 डाल देते हैं क्योंकि फर्स्ट फ्लोर पे है ये। वेटिंग एरिया भी है, ये केस में इसे मार्क कर सकते हो। सब रूम्स हम नहीं मार्क करेंगे क्योंकि टाइम चला जाएगा। सैनिटेशन का भी ब्लॉक दे दिया है, यहाँ पे सैनिटेशन भी मार्क कर सकते हैं। मार्क रूम। हर एक फ्लोर पे मैं एक सिंगल ही सिर्फ रूम मार्क कर रहा हूँ मैं। सेम स्ट्रक्चर है तो आप कॉपी भी कर सकते हो आप। ओके। फिर हम मार्क करेंगे रेफरेंस पॉइंट। जो मेन लेयर है ना सर, हम वही दिखा रहे हैं क्योंकि और जितना मल्टीपल्स लेयर इसमें मार्क करेंगे तो काफ़ी टाइम चला जाएगा, क्योंकि अपना क्वेश्चन आंसर का भी टाइम दिया है। रेफरेंस पॉइंट मार्क करता हूँ मैं, तो स्टेयरकेस पे मार्क करता हूँ मैं 2 पॉइंट्स, और इसे सिलेक्ट करता हूँ 2 पॉइंट्स को, और एक सिलेक्ट कोई भी एक पॉइंट लेना है और सेम पॉइंट मार्क करना है, सेम पॉइंट। रेफरेंस पॉइंट हमने मार्क कर दिया है। अभी मार्क करेंगे हम प्लेन। तो प्लेन के लिए जैसा कि मैं एफएसआई लाइन ये कॉपी करता हूँ, मूव करता हूँ 50 और इसे कर देता हूँ मैं एक्सप्लोड, और इसे 0 लेयर में मेंशन कर देता हूँ। फिर हम मार्क करेंगे प्लिंथ के लिए टिपिक लाइन फ्लोर मार्क एफएसआई प्लिंथ इंटीमेशन सिलेक्ट करना है। सिलेक्ट बिल्डिंग, तो सिलेक्ट बिल्डिंग पे सिलेक्ट करना है। प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोर, मतलब ग्राउंड फ्लोर पे हमको मार्क करना है। ओके, एंड बाउंड्री सिलेक्ट करके हमने प्लिंथ एक मार्क कर दिया है, तो मूव कर देना है 50 पे, इसलिए डिलीट कर देना है। ये हमारा नॉर्थ डायरेक्शन है। नॉर्थ डायरेक्शन हमने टाइप करके लिया हूँ, नॉर्थ डायरेक्शन हमने मार्क कर दिया। अभी मार्क करेंगे हम सेक्शन व्यू। सेक्शन व्यू के लिए बिल्डिंग टिपिक लाइन बिल्डिंग,
ड्रॉ सेक्शन व्यू पे क्लिक करने के बाद बिल्डिंग लाइन से सिलेक्ट करना है और थोड़ा सा ड्रैग करके प्लीज मार्क बिल्डिंग बाउंड्री, सॉरी, हाँ ये करना है। टिपिक लाइन प्लॉट कंसिडर डेड वॉल सिलेक्ट करना है। ओके, थोड़ा सा दूर करके ड्रैग करके हमने जो एफएसआई लाइन मार्क किया था उसका एक कंसिडर डेड वॉल बन के आ जाएगा, जिसका कलर रहेगा रेड। यहाँ पे मूव कर देंगे प्लॉट में। इसके बाद मार्क करेंगे हम सेक्शन व्यू, टिपिक लाइन बिल्डिंग, ड्रॉ सेक्शन व्यू, सेलेक्ट बिल्डिंग लाइन, इंटर इंटर करते जाना है आपको जब तक नीचे सक्सेसफुल का मैसेज नहीं आता है। ये सेक्शन व्यू जनरेट सक्सेसफुली, ये हमारा हो गया है। ये अभी हम करेंगे फाइल जनरेट, टिपिक लाइन जनरेट से क्लिक करना है। अभी बोल रहा है शीट नंबर, तो शीट नंबर हम डालते हैं 0, A1 के लिए 2 है, 2 इंटर। प्लीज मार्क टेलीकॉम रूम, हमने टेलीकॉम रूम मार्क नहीं किया है, तो क्या क्या करना है, ये केस में ओके करना है। और सबसे पहले ये शीट है ना, ये डिलीट करना है। उसके बाद जो प्लॉट में इसे आगे है इसको एक सिलेक्ट करना है, सिलेक्ट से मिरर करके पूरा डिलीट कर देना है। फिर से मेजरमेंट को भी डिलीट कर देना है, क्योंकि हम जब फिर से जनरेट डालेंगे तो इसके ऊपर ओवरलैप करके आ जाएगा, तो इसे डिलीट करना है। अभी हम मार्क करेंगे टेलीकॉम रूम। टेलीकॉम रूम मार्क करने के लिए ऑप्शन दिया है मल्टीपल टाइप्स, तो मैं 3x3.4 का लेता हूँ। ओके, और एक फ्लोर पे मैं दिखा देता हूँ, जैसे ग्राउंड फ्लोर पे दिखा दिया। ये करने के बाद एक एक बार फाइल को ना पर्ज करना है, PU पर्ज करेंगे ना तो जो अनवांटेड जो फाइल थे ना वो निकल जाएंगे। ओके, पर्ज ऑल पे क्लिक करना है, फिर क्लोज कर देना है। फिर एक बार Z इंटर E इंटर, तो आपके जितने भी आपने ड्राइंग किए हैं ऑटोकैड में ये आपके डेस्कटॉप पे आ जाएगा। अभी सपोज क्या होता है, कभी कभी एक छोटा सा एक पॉइंट यहाँ पे रहता है तो हमको पता नहीं चलता है, तो ये केस में Z इंटर E इंटर करेंगे ना तो एक एक देखिए, एक यहाँ पर है और अपना ड्राइंग यहाँ पर है। तो क्या करना है, कंट्रोल ऑल किए तो आपके जितने ऑटोकैड में फाइल है वो ऑल सिलेक्ट हो जाएगा। फिर शिफ्ट दबा के इसको अनसिलेक्ट देना है और डिलीट कर देना है, या डिलीट करिए इरेज करिए। मैं इरेज कर देता हूँ। फिर Z इंटर E इंटर करना है फिर से, ये हमारा ड्राइंग सामने आ गया जी। तो फिर से एक बार पर्ज कर देना है, पर्ज नहीं है तो ये ऐसा हिडन आएगा, क्लोज करना है और जनरेट। फिर से नंबर ऑफ शीट पूछ रहा है, तो नंबर ऑफ शीट 2 इंटर। जनरेट कंप्लीट सक्सेसफुली, हमारा ड्राइंग है जनरेट हो गया है। ओके, अभी मैं ये रिकॉर्डिंग में बंद करता हूँ, फिर हम क्वेश्चन आंसर स्टार्ट करते हैं। सर सर रेकॉर्डिंग आप आहे इसका ना फाइल युट्यूब वरती टाका ना, युट्यूब सर आप वरती रेकॉर्डिंग युट्यूब वरती टाका ना सर, रेकॉर्डिंग तुम्ही केली आहे ते. हेलो सर मी हेलो
हाँ एक मैम मिनट एक मैडम एक मिनट मैम, सीनियर हमें टीम ज्वाइन होते हैं। ज्वाइन होना रहे। आशीष सर, मैं क्या बोल रही हूँ, आपने अभी सिर्फ फाइल का रिपोर्ट जनरेट करके दिखाया ना, उसका फाइल सबमिट करके भी दिखाई ना, क्योंकि मोस्ट ऑफ क्या होता है, रिपोर्ट रन होता है, लेकिन जब हम लोग फाइल सबमिट करने जाते हैं ना, फाइनल सबमिट करने जाते हैं ना, तब वहां पे एरर आता है। अभी देखिए मॅडम, येस बहुत आप सारे मॅडम, होही एरर बरोबर आते आहे. हैं। दिखाइए, सांगतो मॅडम, थांबा. तो ये आधा अधूरा, हाँ 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 हाँ। आधा अधूरा नहीं मैडम, ये फाइनल सबमिट ही नहीं सर ना, करना है, तो आप ठीक है। मतलब हाँ सर, हाँ सर। नहीं, मैं क्या बोल रही मैं हूँ, आपने नॉर्मली शीट कंपोज करेंगे तो भी चलेगा सर, ऐसा कोई ये नहीं कि फुल बता रहा हूँ मैडम, एकदम बता कंपोज रहा हूँ। होना चाहिए। हाँ हाँ सर, हाँ हाँ सर, हाँ, अभी हाँ कैसा सर। है कि शीट छोटा है ना, तो मैं एक जोर में फिर से जनरेट करता हूँ ये फाइनल सबमिट। ओके 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 सर। हॅलो 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 मॅडम सर थांबा ना थोडा, यांचं हे जे आहे ना कम्प्लीट करून द्या फायनल सबमिट, त्याच्यानंतर आमची हा सिनियर टीम ऍड झाली ना, तर आपण क्वेश्चन आन्सर स्टार्ट करू. मला मला या सीट मध्ये तुमचा प्रॉब्लेम होता की मी सगळ्यात मोठी सीट घेतोय 4 नंबरच्या ऑप्शनची A0_200 आता बघा सर, हॅलो हॅलो, हा आवाज येत आहे सर? हा येतोय, आवाज येतोय. हाँ, आता बघा, हा ड्रॉइंग मल्टिपल ड्रॉइंग आहे, जरा मोठी ड्रॉइंग आहे. हा हा ओरिजिनल शीट आहे ना सर, हा तो ओरिजिनल शीटला तसंच राहू द्या. आता मी मल्टिपल शीट घेतो सर, ओके. हा ओरिजिनल शीट सर असंच राहू द्या सर, आणि ह्याला मी डिलीट करतो, ओके. तर ह्याच्यामध्ये आमचं एक प्लॉट आलं, एक प्लॉट टाकलं मी. आता ह्याच्यामध्ये बसणार नाही ना सर, तर काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये मूव करा. सर माझी कंडिशन अशी आहे की माझा एक पण फ्लोअर तुमच्या सीट मध्ये बसत नाही. ब्लॉक करा ना सर, ब्लॉक ब्लॉक करा. करून स्केल केलं तर हो चालेल ना? ओके. हो, ब्लॉक करा आणि स्केल करून टाका त्याच्यामध्ये. ती सीट फायनल सबमिटच होत नाही. मी झाले 3 महिने तेच ट्राय करतो. पाठवा ना तुमच्या इन्फॉर्मेशन, तिकीट टाकलंय सर तुम्ही? हा तिकीट फायनल पाठवलेलं आहे. सबमिट होत नाही सर, ते हाच प्रॉब्लेम आहे सगळीकडे. सर माझं पण अशीच कंडिशन आहे सर, माझी एक ड्रॉइंग एवढी मोठी आहे की ती A0च्या शीटला पण बसत नाही, आणि तिला ब्लॉक करून सबमिट करायला गेलो की ते सबमिट नाही होत सर. बरोबर, सेम सेम असं माझं पण होत आहे. माझं पण हेच प्रॉब्लेम आहे सर. शीट एवढी मोठी आहे सर ती की A0च्या साईज मध्ये, A0च्या ह्याच्यामध्ये एक फ्लोअर पण बसत नाही, ते 3 फ्लोअर आहेत तसे, ग्राउंड, फर्स्ट, सेकंड आणि अमल कमिशनची वेगळी. सांगतो सर, सांगतो. असं एक मार्क करा, आणि तुमची एक की प्लॅन आहे त्यांना पण अरेंजमेंट करून शीट मध्ये टाका प्रॉपर. सेक्शन व्ह्यू, एकदा फाईलला पर्ज करा. पर्ज झाल्यानंतर आता हा झाला ना जनरेट, नंबर ऑफ शीट कॉपी करतो. फायनल सबमिट मध्ये टाकलंय. आता हा
कुठला रिपोर्ट फील्ड आहे, फील्ड मध्ये ओके, एकदा परत सांगितलं. ग्रीन बेल्ट एरिया कॅल्क्युलेशन, हा बघा, हा पण एक इश्यू आहे. तर ह्याच्यासाठी काय हाच मोठा मेन इश्यू येतो. हा इश्यू का सांगतो सारखा मॅडम, येतो? सांगतो ते पण सांगतो. तर ठीक, कुठला एक ना, जे तुमच्याकडे प्रॉपर जे जनरेट झालं आहे ना मॅम, व्हिडिओ काढलाय तुमचा, व्हिडिओ काढतो या मोबाईलवर. आता बघा, एक कुठला माझ्याकडे एक मी फायनल सबमिट केलं होतं, मी ते एक ड्रॉइंग ओपन केलंय. कर पुढं काम तिथं. बाकीच्यांनी माईक ऑफ करा. ते आशिष सर एक्सप्लेन करत आहे. बाकीच्यांनी माईक ऑफ करा. ओके, हा एक प्रॉपर आमच्या एक टेस्टिंग वर ड्रॉइंग आहे. त्याच्यामध्ये हा जे ग्रीन बेल्टचा इश्यू आला ना मॅम, ना कॉपी करा आणि न्यू ड्रॉइंग मध्ये टाका इकडे, आणि सेव्ह करा, कंट्रोल एस सेव्ह, आणि ह्याला क्लोज करा, ह्याला पण क्लोज करा. एकदा परत टिपिक लाईन रिफ्रेश करा, ओपन करा ह्याला. आता आमची ड्रॉइंग इकडे आहे ना, तर हा लोकेशन मी सिलेक्ट करतो आणि ब्राउज मध्ये ते वरती एंटर. आपला हा ड्रॉइंग आलं. ओके ओके, परत डबल क्लिक, ओके. हा एक झालं, हा एक ओपन झालं. ऍप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली. आता ओल्ड ड्रॉइंगला डिलीट करा. एकदा झेड एंटर करा. तर झाल्यानंतर हा परत शीट डिलीट. ओके, ओल्ड शीटचं इन्फॉर्मेशन मी डिलीट करतो आणि एकदा हा कन्सिडर डेड वॉल पण डिलीट. वाटलं तर एकदा हा बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री एकदा परत मार्क करा. टिपिक लाईन बिल्डिंग, एक मिनिट, हा शीट आहे ना, त्याला मी एक्सप्लोड करतो, 0 लेअर मध्ये टाकतो आणि परत टिपिक लाईन बिल्डिंग. मार्क झालं. एकदा कन्सिडर डेड वॉल, असं झाल्यानंतर एकदा परत पर्च करा फाईल, जनरेट टाका परत. नंबर ऑफ शीट, हा बघा 4 नंबरचे शीट आहे. हा पण मोठी शीट आहे, पण मी A0 मध्ये टाकतो 1. हा झालं. एकदा परत फाईल जनरेट. परत एकदा मी नंबर ऑफ शीट मार्क करतो मी.
शीट अरेंजमेंट केलाय. की प्लॅन पण हा एक झाला. आता मी मार्क करतो नंबर ऑफ शीट. नंबर ऑफ शीट मार्क केलाय. आता फायनल सबमिट. नो एरिया स्टेटमेंट इनसाइड द सबमिशन टेम्पलेट. ओके, ह्याच्यामध्ये एरिया स्टेटमेंटचं पेज. सर ते एरिया स्टेटमेंट प्रत्येक शीटला लागेलच का? ते चेक केलंय ना सर आता. सबमिट द हार्डशिप. टिपिक लाईन फायनल सबमिट. हो, जे प्रॉपर जनरेट झालाय ना त्याच्यामध्ये हा ड्रॉइंग टाका आणि टिपिक लाईन मधून ब्राउज करा. म्हणजे न्यू पण ऑटो प्रॉपर जनरेशन तरी असते पण नाही इश्यू आहे. न्यू सबमिट झाली पण असेल. ऑटो. हा बघा सर, तुमच्या समोर हा झालाय. सर ते एरिया स्टेटमेंट सर प्रत्येक एरिया शीटला लागेल. सर एरिया डायग्रामचे बिल्टअप एरिया आणि शीट जनरेट झाले एरिया ते एकदा दाखवा ना. तो डिफरंट यायचा. दाखवलं ना सर सेकंड टाइम. नाही, बिल्टअप एरिया आणि जनरेट झालेले टेबल जे असतात ना स्टेटमेंट त्याच्यामध्ये बाय डिफरंट येतात ते जरा दाखवा ना. हो, तो पण दाखवतो. एक पॉईंट मिनिट. झिरो आता झिरो बघा, झिरो अजून एक द्यायचे पॉइंट आहे त्याच्यात. सर, अजून एक पॉइंट आहे. थांबा, दाखवतो मी. आशिष सर, मला अजून एक काय बोलायचं आहे की जे तुम्ही प्लॉट आहे ना आपला मेन लेआउटचा प्लॉट, त्या प्लॉटच्या पेरीफेरीच्या बाहेर जर मी पार्किंग ठेवली, बिल्डिंगची जी काय असेल 6 मीटर सोडून मी पार्किंग बसवली, तर ते तसं एखादं मार्क करून दाखवा सर. पार्किंग हा, पार्किंग लेआउटच्या बाहेर जर मी पार्किंग ठेवली 6 मीटर ड्रायवे सोडून. नाही मॅडम, पार्किंगचा पण दाखवतो. हा तुमचा हा प्लॉट आहे ना सर, हा तुमचा जो प्लॉट आहे ना, प्लॉटच्या पेरीफेरीला 6 मीटर सोडून पार्किंग बसवा. एक दोन पार्किंग दाखवा, कारण का बऱ्याच सारे पार्किंगचे एक ऑप्शन फेल येतो, म्हणजे फायनल रिपोर्ट रन करताना फेल होतो सर. आता बघा, हा एक रिपोर्ट मध्ये सेकंड केलं ओके तर ऑप्शन आहे. येतो. ते सर पण पहिले दाखवतो. तर थांबा. हॅलो, एक मिनिट सर. आता बघा, आता सपोज आमची मोठी प्लॉट आहे. ओके, तर आम्ही परत एकदा शीट डिलीट करतो. आता सपोज आपला मोठी प्लॉट आहे. आम्ही जनरेट करतो एकदा परत. आता आमची मोठी साईड A0 to 100 4 सिलेक्ट करतो मी. फायर स्टेअरकेस मेकिंग म्हणजे हा जरा मोठी झाला ना. फायर स्टेअरकेस 3. हा एक्झाम्पल साठी मी दाखवतो. एकत्र मार्क केलं ना मी. हे बघा ना सर. हो,
हा नाही सर एकत्र मार्क करा. प्लिंथ लाईन प्लिंथ फ्लोअरनी मार्क केला त्याच्यात प्लिंथ मार्क केला ना सर प्लिंथ मार्क केलाय का प्लिंथ? हो. इकडे बघा ना सर, सर आणि एक गेला ना लेअर. सर स्पेशल बिल्डिंग मध्ये आहे ना, आपला रिफ्यूज एरियाचा रिपोर्ट फेलच येतोय अजून पण. तुमचा पॅच अपडेट झालाय तरी पण ते अपडेट केलेला नाही. स्पेशल एरिया स्पेशल बिल्डिंग मध्ये रिफ्यूज एरियाचा स्टेटमेंट ना फेलच येत आहे. रिफ्यूज सर झालाय सर लास्ट. नाही आता तुम्हाला इथं येईल बघा फेल. हा बघा. फायर स्टेअरकेस मार्क केलंय. आता बघा हा फाईल जनरेट झालाय. तर हा केस मध्ये कसं प्लॉट मोठी प्लॉट आहे ना सर, तर ह्याला कॉपी करा. कॉपी करा सेम. ह्याला टाका ब्लॉक मध्ये. नेम टाका त्याच्यामध्ये XYZ. सिलेक्ट ऑब्जेक्ट, सिलेक्ट करा ओके. एकदा परत ओके. तर हा झाला एक ब्लॉक मध्ये. तर त्यांना त्याला करा स्केल 0.1 टाकतो मी. हा एक झालं. आणि हा ब्लॉकला शीट मध्ये ठेवा. ओके. तिथे डन आणि फ्लोअर प्लॅन वगैरे सर, फ्लोअर प्लॅन आमचं डन दाखवत नाही ते. आता तुम्ही सर फ्लोअर प्लॅनला पण ब्लॉक करायचं का? हॅलो सर. हॅलो. कमी केलाय ना सर मी. एक मिनिट. अरे साईट प्लॅनचा जो स्केल असतो ना, एक मिनिट, आपला जो लेआउट असतो ना, जर तुमचा लेआउट खूप मोठा असेल ना, तो ब्लॉक करायचं. जर तुमचं रन झालं असेल तर ब्लॉक करायचं. आणि मग तो आपल्या शीट मध्ये तुम्हाला 500ला पाहिजे, 1000ला पाहिजे, 5000ला पाहिजे, त्या स्केलला शीट मध्ये ठेवायचं. आणि तिथे खाली नेमिंग लिहायची 5000च्या स्केलला आहे की 2000च्या स्केलला आहे. तसं ते सबमिट होऊन जातो. कारण का माझे तसे प्रपोजल सबमिट झालेले आहेत. फक्त तुम्ही वर्क रन करताना झालाय actual मॅडम plot ते तुम्हाला बाजूला झालंय. ठेवायचे. हॅलो. सर हे आणि फ्लोअर प्लॅनचं सांगा ना सर. फ्लोअर प्लॅनचा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर ते पण प्लॅन मोठे मोठे आहेत. ते पण A0च्या शीटला बसत नाही. त्यांना काय करायचं? त्यालाही सेम असंच ब्लॉक करून बाजूला करून टाकायचे. ते ब्लॉक केल्यावर सबमिट नाही होत ना सर. होतं, पण ते ऍक्च्युअल ड्रॉइंग ब्लॉक नाही करायचं. ते कॉपी करून बाजूला घ्यायचं आणि बाजूला जसं घेऊन आपण ते लेआउट ब्लॉक मध्ये करायचं. करतो सर तसंच ना. हो. आता सर मी तुम्ही काय फाईल म्हणतो सबमिट सर, केली. त्यांना एक झालाय हा सॅम्पल पण दाखवा एक. ना. आता हे तिथे दिसतंय का सर डन? आता तुम्ही सबमिट केलंय तर मग तिथे दिसतंय का डन? आता दाखवतो ना प्रपोजल मध्ये कारण की आमचं प्रपोजल मध्ये डन दाखवत नाही सर ते. नाही, ज्यांचं आता प्रपोजल आहे ना, ज्यांना अडचण आहे त्यांचं करून दाखवा. हा इथं ना तर डन दाखवतो, पण आमचे जे डन दाखवत नाही सर, ते पेंडिंग दाखवतं. PDF वगैरे होते सर त्याच्यामध्ये. तुम्ही सर फ्लोअर प्लॅनला ब्लॉक करून त्या शीट मध्ये सबमिट ठेवलंच नाही सर. हॅलो. काय करायचं सर? हॅलो. हॅलो.
सर आमचं पण असंच एरर येतोय, हे अपलोड एरर जे आशिष आले ना सर आणि पेंडिंगच एक दाखवतोय मिनिट आमचे मॅडम, एक कोणतेच मिनिट file. सिनियर टीम. हा, तुमचं फायनल सबमिशन करताना ड्रॉइंग प्रॉपर आहे का शीट मध्ये? हो सर, सर हे तुमच्या इथे आलं ना, आता अपलोड एरर आलं आणि तुमच्या इथे डन दिसतंय ना, तर आमच्या इथे डन नाहीच येते. आमचा पण म्हणजे सेम प्रॉब्लेम सर आहे सर. म्हणून मी ना यासाठी ना आशिष सरांना यासाठी सर मी ना ती फायनल सबमिट करायला सांगितलं, कारण का फायनल सबमिट केल्यानंतर आम्हाला इथे पेंडिंग येतं सर, ते नाही, डन नाही, होत नाहीये सर. तुमची R1 पण तुमच्याकडे आता हा तुमचा पॅच आहे ना सर, आम्ही एक नाही दोन नाही, आताचे जे नवीन तुमचे पॅच अपडेट झालेत ना सर, तिकडे सगळीकडे पेंडिंग येतोय. म्हणून मी आशिष सरांना फायनल सबमिट ड्रॉइंग करायला सांगितली सर. आणि आमचे प्रत्येक मला आधी असं मध्ये वाटलं की माझ्याकडेच प्रॉब्लेम आहे, पण आता कळतं इकडे सर्व यांच्याकडे पण प्रॉब्लेम आहे सर. तुम्ही प्रपोजल नंबर देऊ शकता का? प्रपोजल कोड त्या नंबर, प्रपोजल नंबर आणि प्रपोजल कोड द्या आणि ड्रॉइंग पण चेक करतो. हॅलो हॅलो हॅलो, अरे सर. हा द्या ना, प्रपोजल नंबर प्रपोजल कोड द्या, त्यांचं फायनल सबमिट. हा, एकदा ना तुम्ही फ्लोअर प्लॅन ना स्केल करून अपलोड करायला बघा, ते होत नाही तसं. फ्लोअर हा सर, फ्लोअर प्लॅन बघा ना तुम्ही फक्त प्लॉटच केलं सर, ते फ्लोअर प्लॅन पण टाका त्याच्यामध्ये तुम्ही, आणि आम्हाला ते सबमिट करून दाखवा सर तुम्ही. फ्लोअर प्लॅन म्हणजे फ्लोअर प्लॅन आमच्या शीट मध्ये बसत नाही. आशिष सर हॅलो आशिष सर आता हा मॅडम, आसिफ सर प्रपोजल नंबर आणि प्रपोजल कोड द्या. बिल्डिंग परमिशन जे सांगताय, लेआउटला थोडीच फ्लोअर प्लॅन असतं, त्याच्यात पण हे अपलोड एररचं येतच आहे. नाही नाही, हा पॉईंट वेगळा आहे मॅडम. तुम्ही तुमचा प्रपोजल नंबर आणि प्रपोजल कोड आणि रिमोट द्या आम्हाला. हो सर. नंबर सांगा मॅडम तुमचा. हॅलो, नंबर सांगा ना मॅडम तुमचा. हॅलो हॅलो सर. कार्तिकी, एक मिनिट थांबा मॅडम, तुमचा नंबर द्या, मोबाईल नंबर आणि तिकीट नंबर द्या. सर तुम्ही आधीचा इश्यू तर आमचा रिझॉल्व्ह करा सर, ते फ्लोअर प्लॅनला सेट करून तेवढं सबमिट करून दाखवा ना. एक मिनिट थांबा. आणि मग हे नवीन तिकीट घ्या ना सर तुम्ही, नवीन क्वेश्चन आन्सरला सुरुवात करा. आधी तो जो आहे आपला सुरुवाला त्याला सबमिट करा फ्लोअर सर. प्लॅनचं कोणतं सांगा, तुमचा तिकीट नंबर आणि काय इश्यू आहे. फ्लोअर प्लॅनचं काय म्हटलं? ते फ्लोअर प्लॅन सर फ्लोअर प्लॅन पण सबमिट करून दाखवा आम्हाला एकदा, असं ब्लॉक करून तुम्ही. स्केल करून की ब्लॉक करून? स्केल त्याला ब्लॉक करा सर आणि मग स्केल करा. नाही करायचं आहे, स्केल करायचंच नाही ना फ्लोअर प्लॅनला. मग आमच्या शीट मध्ये बसतच नाहीये. बसत नाही ना सर, स्केल कशाला करायचं आहे सांगू शकता का तुम्ही? शीट मध्ये बसत नाही ना सर ते. मग A0200 पण शीट दिलेलं आहे ना आपण. त्यामध्ये पण बसत नाही, त्यामध्ये पण बसत नाही सर. नाही सर, पॉसिबल नाही, एवढं मोठं थोडी नाही आपण. तेवढं मोठं नाही सर. A0 ची 400 मी माझी स्क्रीन शेअर करू का तुम्हाला? असं करा. सर A0 म्हणजे ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे, फर्स्ट फ्लोअर आहे, सेकंड फ्लोअर आहे, थर्ड फ्लोअर आहे, म्हणजे 4-5 शीट होतील ना सर. तर चालेल ना, 4-5 शीट झाले तर. आता ते त्याच्यामध्ये पण बसत नाही ना सर, ते एरिया स्टेटमेंट मध्ये जाते ते ड्रॉइंग. एवढी मोठी ड्रॉइंग आहे माझ्याकडे. सर करा ना, स्क्रीन शेअर करा ना सर. एक मिनिट बघा. हॅलो, हा करा, स्क्रीन शेअर करा. हा पूर्ण स्क्रीन विंडोज. एक मिनिट. हा दिसते काय? एक मिनिट. नाही दिसत स्क्रीन. एक मिनिट. आता सर हो करा ना, AutoCAD ओपन करा. इथं माझ्याकडे ओपन आहे, ती स्क्रीन दिसत नाही तुम्हाला. नाही, तुम्ही एंटायर स्क्रीन शेअर करा ना. मग एंटायर करा, फक्त विंडो नका. तो ऑप्शन कुठे आहे इथे? इथे बघा शेअर. हॅलो खाली बघा ना, एरोच हे आहे ना, एरोवर क्लिक करा. 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ना, वर क्लिक करा.
3 नंबरचा जो ऑप्शन आहे व्हिडिओच्या बाजूला इथे व्हिडिओच्या बाजूला हा क्लिक करा. एक मिनिट. क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन आली असेल पॉपअप. हा आली की. एंटायर स्क्रीन स्क्रीनवर क्लिक करायचं आणि एंटायर स्क्रीन करायचं. आता बघा. दिसत आहे आता. सर हा प्रोजेक्ट मोठा आहे त्यामुळे बसत नाही शीट मध्ये. दाखवा ना. हा बघा. ही पुढची 4 नंबरची शीट आहे. ना हो, एक एक कर सकते. आणि हे तुमचे फ्लोर प्लॅन आहेत. ही शीट साईज कोणती? ही 4 नंबरची शीट. A0 200 4 नंबरला येते ना ती शीट सगळ्यात मोठी. ड्राइंग इतनी बड़ी है उनकी फ्लोर का, ऐसा हो सकता है क्या? 400 है ना? शीटचा स्केल दाखवा ना मला एक वेळा. डायमेन्शन दाखवतो तुम्हाला. हा डायमेन्शन आणि सर आपले सगळे फ्लोअर प्लॅन बिल्डिंग बाउंड्रीच्या आतमध्ये राहतात ना. पॅनल मध्ये बघा हे 236 शीट लेना जरा. इसका लेना पड़ेगा देव पे. तेरा चालू किया था. हा सर बघा. नहीं हो सकता. हे तुमचं ही तुमची 4 नंबरची सीट. फ्लोर प्लॅन मध्ये बसत नाही. कितना लिखा था उधर? A0च्या 4 शीट आहे सर इथं. हॅलो. हा सर एक मिनिट. देखना पड़ेगा. तुम्ही ड्रॉइंग पाठवता का हे मला? हा हे ड्रॉइंग पाठवा ना तुम्ही. ड्रॉइंग ड्रॉइंग पाठवा. कुठे पाठवू मी? आता झालं मी 1-2 महिन्यापासून ट्राय करतोय तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा, तर ते काय पॉसिबलच नाही माझ्याकडून. नंबर द्या ना तुम्ही. स्केल किती? घ्या की नंबर घ्या की. 97 65 27 65 27 2626. तिकीट सर नंबर मार्क्स आहे ना? तिकीट नंबर दुसरा आहे. नाही तिकीट नंबर सांगितलाय का तिकीट नंबर आहे अगोदर? नाही ह्या अगोदर सांगितलंय, खरं काय रिप्लाय नाही. ते ओपनच आहे अजून तिकीट. ठीक आहे चालेल ना, द्या ना मला नंबर तर द्या. तिकीट नंबर घ्या. अरे थांबा की थोडं. 11 33 53. फायनल सबमिट करताना काय करतो? फायनल सबमिट करताना इथं मी तिकीट टाकलेलं आहे. असा एरर येतोय बघा. हा काय ऑब्जेक्ट कमांड ब्लॉक आउट पॉइंट. ओके बरं एक काम करू सर. पहिले ड्रॉइंग बैठाना पडेगा. हा आता सध्या एक काम करा. ड्रॉइंग ओपन करा. हा आता बघा तुम्ही ते याची कॉपी ब्लॉक करून तिकडे ठेवलीत ना? हो हे सगळं ब्लॉक करून ठेवलेलं आहे मी. फ्लोअर प्लॅन ऐका ना. आता काय करायचं आपल्याला, हे डिलीट करून द्या ब्लॉक केलेलं. हा हे ना हे
मग ते सबमिट होतेच की, मग त्याचा अर्थ काय? नाही ना, मी Sheets- तुम्हाला सांगतो ना. एक हा. एक मिनिट. याला डिलीट करू हा डिलीट करा. सर, कारण याला हे फायनल सबमिट करायला 2 तास लागतील. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. बर, याला एक सोल्युशन असं करता येईल की जे बाहेर ठेवलेले ड्रॉइंग आहे तसं राहून तुमचं हे जे आहे बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री, याचं तुम्हाला 0 लेअर मध्ये तुम्ही ड्रॉइंग फायनल शीट मध्ये ठेवून फायनल सबमिट करू शकणार. बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री त्याला ब्लॉक करू नका. टेम्पररी, हा टेम्पररी त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढूच म्हणा. तर तोपर्यंत जर टेम्पररी आपल्याला हे करायचं असेल तर तुम्ही हे जे ट्रेसिंग केलेला पार्टला ब्लॉक केलं ना त्याला सोडून द्यायचं, त्याला काहीच करायचं. याला म्हणजे ब्लॉक हे करायचं नाही. ब्लॉक करायचं. याला ब्लॉक नाही करायचं, फक्त बिल्डिंग आणि तुम्ही झूम आउट करा, मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं. झूम आउट करा. याच्यातलं जेवढा पण पार्ट दिसतोय ना तुम्हाला, हा ड्रॉइंगचा, याला ब्लॉक करू नका. सिस्टीमने जनरेट केला रिपोर्ट की त्या जनरेट केलेल्या मध्ये शीट मध्ये याचं जी ड्रॉइंग आहे त्याचा तुमचं 0 लेअर मध्ये 1:500 मध्ये जे असेल ती ड्रॉइंग तुमच्या शीट मध्ये ठेवा. त्याच्या खाली मेन्शन करा 500 स्केल, बरोबर. आणि ते करून तुम्ही नंबर ऑफ शीट मार्क करून फायनल सबमिट करा. आणि इकडलं हे काय करू? यांना पण तसंच ठेवू ना? यांना बाहेर ठेवायचं. ओके, यांचा ब्लॉक करू का नको? यांना बाहेर ठेवायचं, यांना कॉपी करायचं. हा, याला बाहेर ठेवून कॉपी करायचं. कॉपी केलेली गोष्टीला एक्सप्लोड करायचं आणि मग त्याला 0 लेअर कन्वर्ट करून ती मध्ये ठेवायचं, त्याला स्केल करून. आता तुमचं हे असा ब्लॉक आहे ना, हा एक्सप्लोड होत नाही. नाही, मी काय सांगतो तुम्हाला, हा हा, एखाद्याला कॉपी करा. कॉपी करतो. कॉपी करा. हा, याला ब्लॉक करा, सॉरी याला एक्सप्लोड करा. ठीक आहे ना. केले. आता पुन्हा सिलेक्ट करा. एक्सप्लोड झाला. आता याला ब्लॉक करून तुम्ही स्केल डाऊन करून ठेवू शकता. हा, तरी आपण आहे ना याच्यावर सोल्युशन काढू. हे एक टेम्पररी सोल्युशन आहे. चालेल. तुमचा नंबर घेतलाय, याच्यावर काम करू आपण. हा सर, मग आता एकदा नंबर सांगा की परत. शीट मध्ये ठेवायचा का सर? शीट मध्ये. पराग सर, मला एक बोलायचं होतं. पराग सर, ऐका ना, तुम्ही आता हे सांगितलं ना की हे डायग्राम वगैरे खूप यांचं मोठे आहेत, म्हणजे फ्लोर प्लॅन वगैरे, त्याचं बाजूला कॉपी करून एक्सप्लोड करून मग त्याचं परत ब्लॉक 0 लेअर बनवून ते शीट मध्ये ठेवायचं. असंच मी माझं पण केलं सर, पण ना हे त्याच्यामध्ये शीट जनरेट नाही होते, पीडीएफ नाही होते सर. मी 2 दिवसापूर्वीच केलं सर, असं माझं नाही होते सर. हे जे आहे हे त्याच्यासाठी शीट ओरिजिनल फ्लोर प्लॅन बाजू का ओरिजिनल फ्लोर प्लॅन आहेत ना सर. माझ्या फ्लोर प्लॅन मध्ये काय झालंय सर, माझी एक बिल्डिंग माझी पण मोठी आहे, त्याला ना आमचं टॉवर पार्किंग जॉईंट आहे, त्याच्यामुळे ते पण शीटच्या बाहेर जातोय. म्हणून त्या केस मध्ये मी पण असं केलं, आता 4-5 दिवसापूर्वीच आहे सर. तर फ्लोर प्लॅन मी ऍज इट इज तसं ठेवलंय, फक्त मी ब्लॉक करून त्याला शीट मध्ये ठेवलं, पण ती फाईल माझी रन नाही होता. तिथे काय येतो मग? ते सर माझं जातच नाही सर, तिथे एरर दाखवतो सर. ठीक आहे, मी आपण मी वाटलं तर तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सर चेक करून सर वाटलं तर काय प्रॉब्लेम येतो सर. राजेश्री मॅम, माझा डाऊट तरी संपला. हॅलो, तुमचा डाऊट मी दिनेश सर, तुमचा जे डाऊट ते सांगतात ना त्याच्यावरतीच रिप्लाय देते सर. कारण तुमच्याच केसवरती माझा पण एक दुसरा केस आहे, तेच मी त्यांना सांगते की नाही होते सर. एक मिनिट भेटू ना. सर हॅलो, एकच मिनिट इथं हॅलो, हॅलो, हॅलो,
हा बोला ना सर. हॅलो बोला. सर माझा डक्ट आहे ना डक्ट तो असा आहे मी मार्क करताना पण असा केलेला आहे खरं ह्यो असा उलटा पडलेला आहे तो कशामुळे हॅलो हा एक मिनिट. डक्ट उलटा कसा काय पडला असा तुमच्या ब्लॉक मध्ये असा मार्क केलेला आहे मी ड्रॉइंग मध्ये दाखवलं तुम्हाला. हा हा हा. इथं बघा हे डक्ट दिसतोय ना असा मार्क केलेला आहे आणि तुमच्या रिपोर्ट मध्ये असा पडलेला आहे जनरेट ठीक आहे ठीक आहे ना. एक मिनिट झूम आउट करा. पूर्ण शीट मध्ये डक्ट अजून कुठे आहे का एक्स्ट्रा डक्ट याच्या व्यतिरिक्त आहेत की खूप आहेत हा पण डक्ट शीटच्या बाहर इनका है ना डक्ट है ना रोटेट हो गया है. उन्होंने अलग मार्क किया है तो यहाँ पे रोटेट हो गया. वो देख उन्होंने ये ऐसा डक मार्क किया ना ये डक ऐसा है और जो उसका की प्लान जनरेट हो रहा है उसमें डक ऐसा आ रहा है. हाँ हाँ नहीं ना एक बार देखना करेक्ट थोड़ी सर ये ड्राइंग देखनी पड़ेगी अपने को. सर हाँ बोला. एक मिनिट ते कृष्णा कोण आहेत एक मिनिट बोलतो. माझं प्रपोजल नंबर आणि ते घ्या तुम्ही नंबर पण घ्या आणि एकदा याच्यावर टेस्टिंग करा याच्यावरती आणि रिफ्युज एरिया आणि स्टेअरकेसला अजून एरर येत आहे त्याच्या अपडेट केला तरी पण ठीक आहे. आम्ही नंबर तर घेतलाय तुमचा. हा एकदा नंबर रिपीट करा नंबर एकदा रिपीट करा. हॅलो हा नंबर सांगा एकदा. 9765272626. ओके चालेल मला यावर उत्तर द्या कारण 2 ते 3 महिने झाले मी ट्राय करतोय. मान्य आहे. एक मिनिट मला चेक करू द्या आरिफ आणि मी चेक करतो आणि इश्यू काय आहे ते फाइंड आउट करून जरा त्याच्यावर सोल्युशन काढतो. सर एक मिनिट. हॅलो सर एक मिनिट फक्त माझं तिकीट नंबर टाकलाय मी 113634. तर ते तिकीट माझं गुरुवारपासून पेंडिंग आहे तृप्ती मॅडमकडे. ते रिवाईजची फाईल आहे त्याचं स्क्रुटनी पेड होते सक्सेसफुली होते रिसिप्ट पण जनरेट झालेली आहे पण ती जेईच्या डेस्कला स्क्रुटनी पेंडिंग म्हणतं आणि पेचं ऑप्शन कंटिन्यू येतच आहे. ते तेवढं सॉल्व्ह करून द्याल कारण की ती फाईल अटकलेली आहे. ऍक्शन टॅबच येत नाही. तिकीट नंबर लिहा. तिकीट नंबर दिले आहे ना सर. तिकीट नंबर 113684. बरोबर मी चेक करायला होतो. हो सर. परत सर माझे 2 तिकीट आहेत लेआउटच्या संदर्भात. आणि सर हॅलो मी काय म्हणतो आपले सिस्टीमचे ज्यांच्याकडे तिकीट जातं ना तर त्यांचं नाव शो होतं त्यांचं काहीतरी आमचा नंबर आहे त्यांच्याकडे पण त्यांचं आम्हाला कॉन्टॅक्ट करायला काय नाही. आम्ही क्लायंटला फक्त सांगतो तिकीट टाकलंय. जेव्हा बुधवारी मीटिंग होते आपली तेव्हाच आपलं बोलणं होतं की तेव्हा लगेच सॉल्व्ह होऊन जातं पण मग एवढे दिवस त्यावर पेंडिंग राहतं. त्याचं कारण सांगतो बघा सर. आपण जे टीम आहे ती हेड ऑफिसला जेवढी आहे ती त्यांना पूर्ण महाराष्ट्रातून तिकीट येतात. बरोबर अगदी बरोबर सर. तर त्याच्यात काय पूर्ण महाराष्ट्रातून तिकीट आल्यानंतर जे बेसिक गोष्टी आहेत त्याचं आपण सोल्युशन त्यांना तिकीटलाच देऊन देतो. ज्या इश्यूला टीम लागतो त्याच्यावर अनालिसिस करावं लागतं की काय आहे आणि ते टीमला पुढे पाठवावं लागतं. ज्या गोष्टीमध्ये आम्हाला त्याच्यातलं अंडरस्टँडिंग होणार नाही त्या टायमाला आम्ही तुम्हाला फोन करतो आणि ज्या गोष्टीबद्दल आम्हाला माहित असतात ते आम्ही डेव्हलपमेंट कडनं रिझॉल्व्ह करून घेतो. आता समजा आम्ही जर सगळ्यांचे नंबर तिथे शेअर केले शो केले तर पूर्ण महाराष्ट्रातून 1000 तिकीट येतात एका दिवसात. 1000 कॉल करतील. 1000 कॉल केल्यावर टीम काम कसं करेल म्हणून आम्ही नाही ऍक्च्युअल मी काय म्हणतो आपला जसा तो बॉक्स येतो ना ज्याच्यात रिमार्क येतं जसं आता आमच्याकडे एसएससी कंटिन्यू एसएससी ने फॉरवर्ड केलं
तर त्यांचा रिमार्क येतो. तसं तुमचं काहीतरी इन प्रोसेस म्हणून तिथे काहीतरी एक हेल्प म्हणजे हा म्हणून येतो. त्याच्यात जर तुम्ही बघितलं 2 दिवसानंतर तुम्ही जर तुमच्या हिस्ट्रीमध्ये व्ह्यू बघतात, तुमच्या तिकीटच्या हिस्ट्रीमध्ये व्ह्यू, त्याच्यात दिसतं की सेंड टू डेव्हलपमेंट. मग ते कोणाकडे पेंडिंग आहे? जसं तुम्ही नाही, ते सेंड टू डेव्हलपमेंट म्हणता ना, सेंड टू डेव्हलपमेंट, पण इन प्रोसेस त्यांच्याकडे आहे बुवा असं काय. कारण की हे तुमचं माझं सगळं माहिती सर, टेक्निकल मला पण माहिती आहे सिस्टीम काय, पण हे क्लायंटला समजत नाही. क्लायंट डायरेक्ट म्हणजे आम्हाला असं ट्रीट करायला लागून जातो की तुम्ही केलंच नाही, काही झालं नाही, त्यांचा रिप्लाय आलाय मग तुम्ही नाही काही केलेलं आहे, इथून सुरुवात करून सेम सर, सेम क्लायंट आहे ना, म्हणजे एकदम क्लायंट म्हणतो मला काहीच घेणं देणं नाही, मला फक्त रिझल्ट पाहिजे, मी परमिशन दिली ना, मला काहीतरी पाहिजे, एक तर डेस्कला पाहिजे, एक आणि ऑथॉरिटी काय सांगते तुमच्या इंजिनियरने चुकीचं केलेलं आहे, एकच सांगून मोकळून जाते. नाही मग त्यांना तिकीट दाखवतो, त्या याच्याबरोबर तिकीट केलंय, त्याच्यावर सोल्युशन मिळालं का तुमचं काम होऊन जाईल मला. नाही तुमचं बरोबर म्हणणं मी समजू शकतो साहेब, तुम्हाला टेक्निकलला मी तुम्हाला म्हणत नाही जो, पण ऍटलिस्ट तुमच्याकडे आलाय ना सेंड टू डेव्हलपमेंट टीम ना, इन प्रोसेस फक्त टाईप आला ना म्हणजे आम्हाला हे बघा प्रोसेसिंग मध्ये टीमच्या, असं बाकी दुसरं काही नाही. हॅलो परत सर, परत सर, परत सर माझे 2 तिकीट होते लेआउटच्या संदर्भात. हॅलो हॅलो परत सर, हॅलो हॅलो आमचं प्रपोजल टाउन प्लॅनिंगला सबमिट झालेलं दिसतंय. तिकीट नंबर आहे 113444. हॅलो, काय इश्यू आहे? 1 by 1 जर बोललो तर सगळ्यांचा इश्यू मला लक्षात पण येते, मला कम्युनिकेट करतो. ऍड्रेस वरून घ्या ना सर, एक 1 by 1 प्रत्येकाचा. एक्झॅक्टली ऍड्रेस करून घ्या. आवाज कट होतो. हॅलो पराग सर. पराग सर माझे 2 तिकीट होते. हे बघा आपण डॅशबोर्ड मध्ये ना इथं पहिल्या आधी सिलेक्ट केल्यानंतर ओल्ड म्हणजे कोणाकोणाचे प्रपोजल चालू आहे ते दिसत होते. आता तुम्ही ते सिस्टमच बंद केलेले आहे. हॅलो, डॅशबोर्डला काय दिसत नाही प्रपोजल असं? हा, पहिला दिसत होते म्हणजे आमच्या अथॉरिटीमध्ये किती प्रपोजल चालू आहे, किती पेंडिंगला आहेत, किती अप्रूव्ह केले. आता तसं काही दिसत नाही. एक काम करा, वरती जा, वरती जा. हा, डॅशबोर्ड ऍप्लिकेशन डिटेल्स क्लिक करा. ऍप्लिकेशन डिटेल्स. हा, डॅशबोर्ड ऍप्लिकेशन डिटेल्स, डॅशबोर्ड वरती हा, इथे रेड मध्ये दिलंय ऍप्लिकेशन डिटेल्स डॅशबोर्ड. हा, खाली जावा. ओके, थँक्यू सर. आलं? हा, थँक्यू. पराग सर माझे 2 तिकीट आहेत लेआउटच्या संदर्भात. साहेब शिंदे साहेब सांगा ना. माझं पण तिकीट 11-29-73. किती रिपोर्ट जनरेट होत नाही. किती? 11-29-73 आणि 11-38-90. 73 आणि 11-38-90. 38-90 रिपोर्ट जनरेशन इश्यू का? हो, 2 लँड आहेत त्याच्यामुळे ते रिपोर्ट जनरेट व्हायला इश्यू येतो. मग मी तुम्हाला कॉल करेन, आणि तुमचा इश्यू चेक करू. हॅलो, माझं पण एक तिकीट आहे सर. हॅलो 690. हॅलो, एक मिनिट. माझं पण एक तिकीट हे डेव्हलपमेंट टीम कडे आहे, अजय कुलकर्णी सरांकडे. ओ हँड्रेस वरून घ्या ना नंबर, प्रत्येकाला बोलायचे. शिंदे साहेब, हा सर. शिंदे साहेब, तुमचे दोघी जे इश्यू आहेत. पराग सर, हँड्रेस वरून प्रत्येकाचा नंबर घ्या ना, प्रत्येकाला बोलायचे ना सर, मध्ये काय बोल. हॅलो, जे 2 इश्यू आहेत ना ते ड्रॉइंग रिलेटेड आहे ना, मी ते चेक करून घेईन. चालेल. हॅलो हॅलो सर, माझं पण एक तिकीट होतं सर. हँड्रेस करतायत ना हॅलो. मॅडम. हा, हँड्रेस आला ना तुमचा की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो. माझं पहिला नंबर आहे. जिनका हँड्रेस में पहिला होगा उनका लेना है पहले. जे कोणा प्राची मॅडम आहे क्या? प्राची मॅम, तुमचे तिकीट नंबर सांगा. काय हा विषय? सर, इश्यू आहे, मी तिथे फायनल प्लॉट नंबर टाकते ना, तिथे अल्फाबेट घेत नाहीये तू. आता कुठे प्लॉट नंबर मध्ये? आपलं ड्रॉइंग मध्ये बिल्डिंग परमिशनची डाटा एंट्री करतो ना आपण, हा, तिथे सर्वे नंबर, फायनल प्लॉट नंबर वगैरे तिथे उनका मेन्शन सर्वे नंबर करताना पेज नंबर 4 पे